भाजपा आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामधील बॅगमध्ये पिस्तूल आढळलेला आहे। पिस्तूल आढळल्याचा प्रकार संजय केनेकरांना कर्मचाऱ्यांनी सांगितलेला आहे। संजय केनेकरांनी कार्यालयामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संजय, हा नेमका काय प्रकार आहे? नक्कीच छत्रपती संभाजीनगरमधील जे भाजपचे आमदार आहे संजय केनेकर त्यांचे क्रांती चौकात संपर्क कार्यालय आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांच्या कार्यालयामध्ये काल एक बॅग आढळली। त्या बॅगमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बघितला असता त्याच्यामध्ये एक रिव्हॉल्वर दिसतोय। आपण या ठिकाणी बघू शकतो दृश्यामध्ये हा रिव्हॉल्वर आहे। नेमका रिव्हॉल्वर कोणत्या प्रकारचा आहे पोलिसांचा तपास घेतील। या ठिकाणी पोलिसही पोहोचलेले आहेत, परंतु संजय केनेकर हे त्यांच्या प्रक्षोभक भाषणासाठी वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्यामुळे त्यांच्या जीवाला काही धोका आहे का, कोणी असं कट केलाय का, असं आता पोलिसात तपासात समोर येईल। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी संजय केनेकर आहेत। भाऊ, ही बॅग आहे, धक्कादायक प्रकार आहे, तुमच्या कार्यालयात पिस्टल सापडलाय। निश्चितच माझ्याकडे सातत्याने जनमानसाची गर्दी असते आणि त्याच्यामुळं माझ्या कार्यालयात एक जण 7 वाजता ही बॅग इथं विसरून गेला होता। माझे सुय सहाय्यक महेश बोराडे यांनी ती बॅग बघितली आणि त्यांना मी म्हटलं, अरे कोणाची असेल, मी बाहेर होतो तर आत ठेवून दे। त्यांनी सकाळी ती बॅग उघडून बघितली, त्याच्यात गन होते। आता निश्चितच मला या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बऱ्याचशा वेळेस धमक्याही आल्या, बऱ्याच वेळेस मला धमक्या देण्याचं सत्र हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि त्यामुळे निश्चित कोणाचा काय उद्देश आहे आणि त्यामुळे मला ते कळू शकत नाही। निश्चितपणे कोणीतरी काहीतरी वेगळ्या उद्देशानं हे घडवलेलं प्रकार आहे। कधी बॅग ठेवली होती, काही तपास केला का, कधी बॅग ठेवली होती, कर्मचारी तुम्हाला सांगितलं? लक्षात आलं नाही। ती रात्री आमच्या कर्मचाऱ्यांनी येऊन बाहेर पाहिली तर त्यांनी पाहिली की ही बॅग इथंच पडलेली आहे। नक्कीच या ठिकाणी आता पोलिस आहे आणि पोलिस बॅगची या ठिकाणी तपासणी करतायत। आपण बघू शकता की या ठिकाणी हे रिव्हॉल्वर, हे काळ्या बॅगमध्ये हे रिव्हॉल्वर आहे आणि नक्कीच हे रिव्हॉल्वर कुठल्या स्वरूपाचं आहे, नेमकं एअर पिस्टल आहे की ओरिजिनल ते रिव्हॉल्वर आहे किंवा याच्यामध्ये किती गोळ्या असतील हे तपास आता पोलीस करतील, परंतु संजय केनेकर यांच्या जीवाला नक्कीच धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।